आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। खोरस येथील लेंडी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाची शोध मोहीम सुरूच। पालम तालुक्यातील मौजे खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागडे वय 25 वर्ष हा युवक दिनांक 29 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतातून घरी परत येत असताना दुर्दैवाने लेंडी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेला असल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच गावकरी, म्हैसूर प्रशासनाने व पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली। मात्र अंधार दाटल्याने शोध कार्याला अडथळा निर्माण झाला। त्यामुळे आज दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी गंगाखेड व पूर्णेची 8 जणांची टीम सकाळी 7 वाजल्यापासून बोटीद्वारे शोध मोहीम राबविण्यात आली, परंतु सायंकाळी 6 वाजेपर्यंत काहीच थांगपत्ता लागलेला नव्हता। घटनास्थळी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर हे स्वतः घटनाहजर राहून शोध कार्यावर नियंत्रण ठेवून होते। तसेच पालमचे तहसीलदार उषा किरण श्रृंगारे, पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव खटाने, नायब तहसीलदार भागवत तेलभरे, मंडळ अधिकारी आलेवाड साहेबराव चिकटे, महसूल अधिकारी शिवप्रसाद वायवड, तलाठी शुभांगी आडे, माधव कांबळे, महिपती कांबळे, सुनील चौहान, लक्ष्मण जाधव, देवानंद शिंगारे व इतर तहसीलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। शोध मोहिमेत अग्निशमन दल गंगाखेड व अग्निशमन दल पूर्णा तसेच शोध कार्य टीममधील रामविलास खंडेलवाल, श्याम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिषेक साळवे, सूरज खंडेलवाड, आकाश लवाडे, सीताराम भेंडेकर, राज पैठणी, सोनाजी खिल्लारे, राजेश चावडिया यांनी शोधण्याचा सायंकाळी 6 वाजेपर्यंत आटोकाट प्रयत्न केला, परंतु शोध कार्यात यश आले नाही। या घटनेमुळे खोरस गावात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे। रस्त्याच्या वादातून झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्या प्रकरणी 2 आरोपी अटक। ताडखळस येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडगाव शिवारातील गट क्रमांक 169 मधील शेतातून जाण्या येण्यासाठी रस्ता दिला नाही म्हणून आखाड्यात झोपलेल्या शेतकऱ्यांच्या पोटात चाकूने वार केले। यामध्ये त्यांच्या जागीच मृत्यू झाला, तर या घटनेत 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून मयतच्या मुलाने पळ काढल्याने तो बालबाल वाचवला आहे। हा सर्व प्रकार एखाद्या चित्रपटात घडावा असा घडला असून या प्रकरणी ताडखळस पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। ताडखळस पोलीस ठाणे चंद्रकांत विलास शिंदे यांनी फिर्याद दिली की कडगाव शिवारातील गट क्रमांक 169 या शेतातील आखाड्यावर शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतातून रस्ता दिला नाही म्हणून आरोपी कुबेर दादाराव माने राहणार कडगाव व कैलास उर्फ बाळू साहेबराव होनमने राहणार ताडखळस यांना मनात राग धरून त्यांचे वडील विलास उत्तमराव शिंदे वय वर्ष 50 वर्ष यांनी शेतातील आखाड्यावर जाऊन त्यांच्या पोटात डाव्या बाजूला चाकूने वार केले। त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आखाड्यावर असलेल्या सिंधुबाई विलास शिंदे व जयश्री चंद्रकांत शिंदे या दोघांना गंभीर जखमी केले। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, तसेच लगेच दोन्ही आरोपींना अटक केली। महात्मा फुले औद्योगिक कार्यालयास प्रादेशिक उपायुक्त यांची भेट। पालम येथील महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था कार्यालयात दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी भेट दिली असता त्यांच्या संस्थाचे चेअरमन वैजनाथ हत्यांबिरे यांनी संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले व बँक शाखा व्यवस्थापक शिंदे संभाजीनगर व मनोज चौधरी यांचा साळ श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी सखारामजी हत्यांबिरे, सुधाकर हनवते, पत्रकार शांतीलाल भाऊ शर्मा, विशाल हत्यांबिरे, हर्षदीप हत्यांबिरे उपस्थित होते। चारठाणा जिल्हा परिषद उर्दू शाळेत कथाकथन स्पर्धा संपन्न।
चाठाणा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत आनंदाई शनिवार अंतर्गत कथाकथन स्पर्धा आज दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी घेण्यात आली। यावेळी शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कथांचे उत्कृष्ट सादरीकरण केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख महमूद, शिक्षक शेख मुंतजीब, शेख इकबाल, कामरान अंसारी, रहमान खान सर, हुमेरा बाजी, तस्नीम पठान, शबनम मॅडम, हुमेरा मॅडम उपस्थित होते। शेख बिस्मिल्ला शौकत हुसेन यांचे निधन। सेलू शहरातील विद्यानगर भागात राहणाऱ्या शेख बिस्मिल्ला शौकत हुसेन यांचे निधन आज दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी वयाच्या 95व्या वर्षी राहत्या घरी दुपारी झाले। त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वाजता सेलू शहरातील ईदगाह कब्रस्तानात दफनविधी करण्यात आली। त्यांच्या पश्चात एक मुलगा, 4 मुली, नात नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे। शेख बिस्मिल्ला शौकत हुसेन ह्या अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुका सचिव शेख मोहसिन अहमद मामू यांच्या आई होत्या, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख राज यांच्या आजी होत्या। मंडप डेकोरेशन दुकानात चोरी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल। ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील कडगाव वाडी शिवारात कार्तिक स्वामी नावाचे मंडप डेकोरेशन सामान ठेवण्याचे दुकान चोरट्यांनी फोडून आत प्रवेश करत दुकानातील मंडप डेकोरेशनचे साहित्य, पाईप, स्वयंपाकांच्या भट्ट्या, लोखंडी खिळे, घन आदीसह इतर डेकोरेशनसाठी लागणारे 8,000 रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केली। ही घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी बसेश्वर प्रभया स्वामी राहणार फुडकळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास ताडकळस पोलीस करीत आहे। परभणी येथील उपोषण मैदानाची दुरुस्ती करण्याची मागणी। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेले उपोषण मैदान हे संबंध जिल्ह्यातील उपोषणकर्ते आंदोलनकर्त्यासाठी अन्याय हक्काची जागा आहे। आज घडीला या मैदानाची दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण उपोषण मैदान हे चिखलमय झालेले असून येथील उपोषणकर्ते, पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला। शिवाय अवैधरित्या होत असलेली पार्किंग हे देखील संपूर्ण उपोषण मैदान व्यापून टाकत असल्यामुळे न्याय हक्कासाठी जिल्हाभरातून येत असलेल्या आंदोलनकर्ते, उपोषणकर्त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। स्वराज इंडियाच्या वतीने गोविंद गिरी यांनी जिल्हाधिकारी यांना ही बाब निदर्शनात आणून दिली की उपोषण मैदानमध्ये गट्टू बसून मैदान चांगल्या पद्धतीत उभारावा, शिवाय स्वच्छतागृहाची उभारणी करावी, जेणेकरून आंदोलनकर्ते व पोलीस कर्मचारी यांना सोयीचे ठरेल। पालम नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी अनवरी पठाण बिनविरोध। पालम नगर पंचायतीच्या नगर अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी नगरपंचायतचे 16 नगरसेवक व 1 स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते, तर 1 नगरसेवक व 1 स्वीकृत नगरसेवक अनुपस्थित होते। नगराध्यक्ष पदासाठी अनवरी बी हिदायतुल्ला खान पठाण यांचा एकच अर्ज आला होता, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कृष्ट गुट्टे व नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नवनिर्वाचित अनवरी पठाण यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला। यावेळी वसंत शिरस्कर, भास्कर शिरस्कर, ॲडव्होकेट संदीप अळनुरे, माधव गायकवाड, इम्दाद खान पठाण, जियाउल्ला खान पठाण, उबेद खान पठाण, संजय थिटे, सैफ चौस, अजीम खान पठाण, रहमतुल्ला खान पठाण, मुबीन कुरेशी, माऊली घोरपडे, जालिंदर हत्तीअंबिरे, प्रभाकर शिरस्कर, गजानन पवार, गौतम हत्तीअंबिरे, सय्यद विखार, कैलास रुद्रवार, हैदर खान पठाण, सुगंध हिवरे, समीर खान पठाण, विजय घोरपडे, शेख गौस, असद खान पठाण, सलमान खान पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती।
पेडगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेत बक्षीस वितरण सोहळा संपन्न। परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची प्रेरणा वाढावी यासाठी शिक्षक मोहम्मद रफीक अन्सारी यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। स्पर्धेत विजेते तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। यावेळी गावचे सरपंच आशिष हरकड, उपसरपंच शेख सलमान, सदस्य हारिस पठाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। सायखेडा गावात लहान मुलाच्या वादावरून महिलेला मारहाण। जिंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा गावात लहान मुलांच्या वादावरून एका 30 वर्षीय क्षमा साळवे ही महिला मारहाणीत गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना परभणी जिल्हा रुग्णालय येथे उपचार हेतू दाखल करण्यात आले। या प्रकरणी 23 ऑगस्ट रोजी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही। आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फिर्यादी क्षमा साळवे यांनी केली आहे। सेलू शहरात अनधिकृत मोबाईल टावर उभारणीस नागरिकांचा विरोध। सेलू शहरातील राजाराम नगर येथे एअरटेल कंपनीचे होत असलेल्या मोबाईल टावरला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला असून आज दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी मोठ्या संख्येने महिला व पुरुष छोटे बालक एकत्रित येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री तथा राज्याचे राज्यमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांना दिले। तसेच मुख्याधिकारी सेलू यांना निवेदन देत असताना लक्षात आले की या टावरला कुठलीही परवानगी घेतलेली नाही। तसेच स्थानिक रहिवाशीपैकी 70% रहिवाशांची संमती आवश्यक असताना तीही घेतलेली नाही। ही अतिशय गंभीर बाब समोर आली आहे। सर्वे नंबर 6 मधील प्लॉट क्रमांक 2 मध्ये हे टावर उभारण्यात येत आहे। या टावरमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होत असून रेडिएशनमुळे पर्यावरण व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। तसेच नियमानुसार रहिवासी भागात टावर उभारणे धोकादायक असतानाही हे टावर उभारले जात आहे। म्हणून सर्वजण एकत्रित आले व हे टावर होऊ नये अशी सर्व स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सेलू, मुख्याधिकारी सेलू यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।